राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनामध्ये एनसीपी शरद पवार गटाचे प्रमुख आणि राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार शरद पवार हे सुद्धा सहभागी झाले होते। या सगळ्या खासदारांना आणि त्यांच्या नेत्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे। राहुल गांधी आणि अनेक विरोधी पक्षातील खासदार आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात आहेत। ते सगळं घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे सुद्धा आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत, आपण बघू शकतो शरद पवार आहेत आणि त्यांच्याबरोबर सोनावणे हे जे त्यांच्या पक्षाचे खासदार आहेत तेही आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेरची। शरद पवार हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यांनी या आंदोलनामध्ये याआधी इंडिया ब्लॉक मीटिंग असेल किंवा त्याआधी झालेली अनेक पत्रकार परिषदा असतील त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एकूण विश्वासार्हतेवर त्यांची सविस्तर भूमिका मांडलेली आहे। राहुल गांधी यांनी जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मतांच्या चोरीचं इंडिया ब्लॉकच्या बैठकीत केलं होतं त्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते। शरद पवारांनी अत्यंत गांभीर्याने हे सगळं प्रेझेंटेशन पाहिलं। त्यानंतर शरद पवार यांची जी पत्रकार परिषद झाली होती त्यात त्यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला की विधानसभा निवडणुकीवेळेस जवळपास 160 जागा जिंकून देण्यासंदर्भात काही व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या, मात्र शरद पवारांना ते योग्य वाटलं नाही। त्यांनी त्या व्यक्तींद्वारे ठेवलेला प्रस्ताव धुडकावला आणि शरद पवार यांच्या या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्र आणि केंद्राच्या राजकारणात खळबळ माजली होती की अशा पद्धतीनं कोणी मॅनेज करू शकतं का निकाल, EVM मशीन हॅक केलं जाऊ शकतं का, असे अनेक मुद्दे या निमित्तानं उपस्थित झाले होते। देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे दावे फेटाळून लावताना शरद पवार हे राहुल गांधींच्या संपर्कात असल्याने ते अशी भूमिका मांडता आहेत असा दावा केला होता किंवा अशी एक भूमिका मांडली होती। राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं 4 वेळा आवाहन केलं होतं की जर EVM मशीन हॅक केली जाऊ शकत असेल तर ते तुम्ही सिद्ध करून दाखवा। तेही ते सिद्ध करू शकले नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं। आणि ह्या सगळ्या भूमिकांमध्ये शरद पवार यांचा जो दावा आहे तो खळबळजनक आणि स्फोटक ठरला होता की 2 व्यक्ती किंवा त्यापेक्षा काही संस्था या त्यांच्यापर्यंत आल्या होत्या आणि त्यांनी निकाल मॅनेज करून देतो, आपण तुम्हाला विधानसभा निवडणुकीत 160 जागांपर्यंत जिंकून देऊ शकतो अशा पद्धतीची तयारी दर्शवली होती। आणि ही सगळी भूमिका मांडताना शरद पवार यांचे दावे भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून खोडण्यात आले होते। शरद पवार आता या ताब्यात घेतलेल्या सगळ्या खासदारांच्या भेटीसाठी आलेले आहेत। ते संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेरची ही सध्याची दृश्य आहेत की ज्यात शरद पवार हे त्यांच्या वाहनात बसलेले आहेत, त्यांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे हेही त्यांच्याबरोबर आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत। आपण शरद पवार काही बोलणार का याविषयी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण शरद पवार सध्या तरी माध्यमांशी बोलण्यासंदर्भात इच्छुक नाहीत। सर पवार साहेब आपण काही बोलणार आहात का? पवार साहेब या सगळ्या ताब्यात घेतलेल्या खासदारांपर्यंत शरद पवार पोहोचलेले आहेत। इंडिया ब्लॉकचे महत्त्वाचे नेते, सर्व ज्येष्ठ नेत्यांपैकी शरद पवार हे महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले शिल्पकारही आहेत। ते आता संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेरून। शरद पवार आज स्वतःही आंदोलनात सहभागी झाले होते आणि आता ताब्यात घेतलेल्या खासदारांना भेटण्यासाठी ते संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेरून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।